ती आली तर गाडी आपली नाही एवढा वेळ वाट बघायला लागली असती. बँगलोर गाडी. साडेसात वाजले विलावडे स्टेशन. पाऊस चालू आहे. विलावडे स्टेशन आहे. नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी विकी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज आहे 16 जुलै आणि उद्या आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी चाललो आहे गावी. ते पण माझ्या गावी मालवणला, तारकर्लीला. तर आजचा माझा प्रवास असणार आहे VT CST टू कणकवली. कणकवलीला जाण्याचं कारण माझं हेच आहे, कारण का मी आज जी पकडली आहे ती मँगलोर एक्सप्रेसची गाडीची तिकीट बुक केलेली आहे. जवळजवळ मेमध्ये मी बुक केली आहे. तर 3 सीट आम्हाला मिळाली आहेत. तर आता अजून गाडी लागली नाही आहे. अजून गाडी लागली नाही. हे बेटा इथे 9:54ची गाडी आहे. आत्ता झाले अजून 9:50 झाले, अजून गाडी लावली नाही. प्लॅटफॉर्म नंबर 14वर गाडी लागणार आहे. तर आता आपण बघूया. आम्ही 8 वाजता निघलेलो. आम्ही घरातून 8 वाजता निघालो आहे. तिकडनं आम्ही चर्चगेटला गेलो. चर्चगेटवरनं मग टॅक्सी पकडून मग इथे आलो. टॅक्सीवाल्यांनी 30 रुपये घेतले शेअर टॅक्सी. 30 रुपये घेतले. जास्त रुपये घेतले. 30 रुपये घेतले शेअरिंगला. 30 रुपये मग जास्त होतात. मग काय आता. मग आम्ही जवळजवळ 9:20ला इथे पोचलो. गाडी आमची 9:50ची आहे, 9:54ची आहे. आणि अजून गाडी लागली नाही. 14 नंबरला आम्ही आता ते स्टेशनवरती बसलो आहे. तर आता बघूया गाडी किती वाजता येते आणि गाडी आता इकडे खाली गाडी किती वाजता पोचते ते बघूया आता. कारण काय सकाळी गाड्या पूर्वपदावर आल्या आहेत, नाहीतर दरड कोसळली होती. तर आता बघूया आपल्याला कसा प्रवास होतो आहे आपला. पाऊस कुठे आहे? इथे तर पाऊस नाही. 7 वाजता निघलेला, 8 वाजता आलो. चल चला मग बघूया. गाडी ही पागल झाली. गाडी पागल झाली आहे. पोरी लई मस्ती. गावी जायचं म्हटलं पोरींना एकदम एक्साइटमेंट लागली. गाडी लागली आहे, पण आमची चुटची गाडी नाही येते. ही बघा जानू हाय कर. S1 गाडी अजून आली नाही. वाजले किती बघ ना. आता किती वाजले? 10 वाजून गेले. 10 वाजले तरी गाडी नाही. 121 मँगलोर एक्सप्रेस. हां, हावरा गाडी आहे. हावरा मुंबई, कलकत्ता, हावडा मुंबई. येऊ दे ना, तुला काय. फायनली ती आली तर गाडी आपली नाही एवढा वेळ वाट बघायला लागली असती. बँगलोर गाडी. चला चला उठा. मुंबई चेन्नई एक्सप्रेस ती कुठे आहे? 52 मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक 10 करून रवाना होईल. 221.7 ती सुटलेली आहे. 11 वाजता गाडी सुटली. 11 वाजता लेट झाली गाडी. 11 वाजता गाडी ते पण
हमको चलेंगे, हमको चलेंगे। मुंबई मैंगलोर सुपरफास्ट एक्सप्रेस अगले कुछ मिनट में प्लेटफॉर्म स्टेशन में गाड़ी चलती गाड़ी पकड़ना अत्यंत खतरनाक है। सगळ्या पूर्वी 9 वर्ष झाली नोकरी गेलेली आहे. मस्त 9:30 वाजता सुटल्या, मस्त दिसायचे सगळ्या ड्रायव्हरी, परत मुलगे सगळे वारकरी. मित्रांनो मांडवी गाडी आत्ता येते प्लॅटफॉर्म क्रमांक 18 होती. तर मार खाशी. सांगत होते परत मनालीच्या लग्नात लगेच परत आता एवढा लेट झाली गाडी, ऑलरेडी लेट झाली. आता याच्यानंतर ती कोकण कन्या बनणार, कोकण कन्या बनणार, कोकण कन्या बनणार. आता 11 वाजले, 11चा टायमिंग आहे तो सुटायचा. पण आता सुटेपर्यंत 11:30-12 तरी वाजणार आहे कोकण कन्याला. तर कोकण कन्या पण लेट आहे, ही गाडी पण लेट आहे. जवळजवळ 1 तास 10 मिनटं लेट झाली आहे गाडी. आता 11 वाजता सुटलेली आहे गाडी, बरोबर आहे 11 वाजता एक्झॅक्टली सुटली आहे. बघू शकता ती, बघा ती समोर दिसते ती मांडवी एक्सप्रेस आली आहे, बघू शकता ती समोर दिसते ती मांडवी एक्सप्रेस आलेली आहे. आता प्लॅटफॉर्म नंबर 18 होती, बघू शकता ते. बघ मित्रांनो मांडवी गाडी आलेली आहे. एवढा लेट आली, 11 वाजता गाडी. आता ती 18 नंबर प्लॅटफॉर्मवर लागली. आता ती कोकण कन्या होणार. चला बघूया मग आता पुढे आपल्याला. आता तर डायरेक्ट ठाण्यानंतर रत्नागिरीनंतर आपलं स्टेशन कणकवली. आता कणकवलीला किती वाजता पोचते ते दाखवतो तुम्हाला. मध्ये आता कुठे थांबते, काय क्रॉसिंगला वगैरे थांबली तर मग तुम्हाला दाखवतो. तर 8 वाजले 11 विटी स्टेशन सोडलेलं आहे. बघूया आता किती फास्ट चालते गाडी आणि पाऊस कुठे कुठे आहे ते दाखवतो तुम्हाला. आपल्या मुंबईत तर पाऊस नाही आहे आता, पण मी चौकशी केली होती तर गावात पाऊस आहे. बघूया आता कुठून पाऊस स्टार्ट होते ते दाखवतो तुम्हाला. चला बघूया. काय खेळते? गेम खेळते. आता कुठे चाललात तुम्ही? अच्छा गेम खेळताय. म्हणजे ह्याच्यात बॉल कुठे पण असणार हे बघायचंय, मग आम्हाला 1 स्टार भेटणार. अच्छा गेम आहे. मग आता कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात? आम्ही गावी जातो. कशासाठी? आज कुठे तर काहीतरी काम आहे. काम आहे. अच्छा कामासाठी चाललाय. आणि मग शाळेमध्ये बम मारला ते शाळेत लेक्चर काय हे केले? शाळेला सुट्टी दिली 4 दिवस ती. शाळेमध्ये तुम्ही आता बम मारलात ना 4 दिवस, दांड्या मारल्यात ना. मग आता होमवर्क कसा करणार? चेन्नई एक्सप्रेस आहे. इकडे बघ ना. हा नंतर तू आता नको थांब. आता हे मम्मा उठते. गाडी खाली त्या गाडी ठाण्याला आता डायरेक्ट. जेवण चालू आहे. जेवण काय आहे आमच्याकडे? काय आहे बघा, वाटाण्याची उसळ आणली आहे, चपाती आहे आणि भात आणि डाळ, गोडी डाळ. असं आमचं जेवण घेऊन आलं घरी. बघा आता काय करणार? आता झोपणार. सकाळी भेटणार. आता गुड नाईट केला. गुड नाईट. मी मध्ये झोपणार आहे म्हणून मी जागी आहे. मला झोप येते तरी पण पप्पा अजून मला हे खोलून नाही देते. आता खोलून देणार. मम्मा जेवते ना, मम्मा जेवते म्हणून खाली दाखव. मम्मीचं फक्त लेट जेवते घरी आणि ट्रेन मध्ये
11:30 वाजले आहेत आणि दादर सोडलेलं आहे. आता ठाणा येईल. ठाण्याच्या नंतर मग पनवेलला ही गाडी थांबणार. पनवेलवरून डायरेक्ट रत्नागिरीवरून डायरेक्ट आपला कणकवली स्टॉपला. आता गाडीचा स्पीड वाढलेला आहे. आता पुढे बघूया किती स्पीड आपला दाखवते गाडी. पाऊस असेल तर मग पावसाळ्यात तशा पण गाड्या स्लो स्पीड कमीच असतो गाड्यांचा. घाटकोपर स्टेशन गेलं आहे. घाटकोपर स्टेशन सोडलं बघू शकतात. समोर दिसते ते घाटकोपर स्टेशन आहे. घाटकोपर सोडलं आहे. घाटकोपर क्रॉस केले. आता ठाण्याला गाडी कमी स्पीडमध्ये आहे. तर आता बघूया आता गाडी आणखी किती स्पीडने चालते. ठाणे ॲटलिस्ट ठाणा पनवेलपर्यंत स्पीडने जाईल. पुढे मग हळूहळू जसा स्पीड ज्यांचा कमी केला असेल त्याप्रमाणे चालवणार. पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे गाडीचा स्पीड कमीच असतो. तर आता बघूया आता आपल्याला गाडी किती वाजता पोहोचते कणकवलीला. चला मग बघूया. आता वाजले 11:30. तर आज मला तर वाटत नाही मी काय झोपणार आहे. बघूया आता तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवतो. जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवतो. काळोखात काय जास्त दिसत तर नाही. तरी पण मी स्टेशन वगैरे आले तर तुम्हाला उतरायला मिळालं तर उतरून दाखवतो. मित्रांनो ठाणा स्टेशनला गाडी पोचते. 11:40 झाली. 11 वाजता इकडनं सुटली होती. VT1 सुटली होती. 40 मिनटामध्ये ठाणा स्टेशनला आले. हे बघू शकता. हे आपलं ठाणा स्टेशन येत आहे. हे बघा गाडी लागली तिथे. एम टी दिले. हे बघा 11:40 गाडी ठाणा स्टेशनला पोहोचली. ठाणा स्टेशन येते. बघू शकता. बघा ठाणा आलंय. जनरल डब्यासाठी लाईन लागली. बघू शकता. ही बघा जनरल डब्यासाठी लाईन लागली. केवढी लाईन आहे बघू शकता. बघा पोलीस पण उभे आहेत. केवढी लाईन लागली बघा. पोलीस बघा उभे आहेत. जनरल डब्यासाठी लाईन बघा. 11:50 गाडी सुटली ठाणा स्टेशनवरून. 11:50. चढते ना. पनवेल स्टेशनला गाडी पोहोचली मित्रांनो. साडेबारा झाले. पनवेल स्टेशनला पोहोचलो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मंगळूर सेंट्रल मुंबई मंगळूर एक्सप्रेस प्लीज ready to move from platform number 6. मित्रांनो 11:30 गाडी पनवेल स्टेशनला आली.
आणि आत्ता 11 वाजून जवळजवळ 33 मिनिटांनी सुटले. 3 मिनिटाचा हॉल्ट होता. आता हे पनवेल स्टेशन सोडलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे आपलं पनवेल स्टेशन चालू आहे. बघू शकता हे आपलं पनवेल स्टेशन आहे. पनवेल स्टेशनवरून गाडी निघालेली आहे. बघू शकता मित्रांनो. अजूनपर्यंत काही पाऊस तर काही दिसत नाही. पनवेलला पण पाऊस नाही. आता बघूया पुढे कुठे पाऊस मिळतो का ते दाखवतो तुम्हाला. हे आपलं पनवेल स्टेशन सोडलेलं आहे. बघू शकता मित्रांनो. गरम होत आहे. हवा लागते. गाडी चालली तेव्हाच थोडंसं थंड वाटतं. बाकीचं गाडी थांबली तरी गरम होतं. पाऊस पण येत नाही. पाऊस पडला असतं दिसत नाही. पाऊस पडला आहे. स्टेशन गेलं आहे. आपल्या स्टेशनला आपल्या स्टेशनच्या नंतर हा माझ्या बोगदा बघू शकता. आपला पहिला बोगदा आहे. पहिलाच टनल आहे. पहिला टनल आपल्या स्टेशनच्या नंतरचा. रुवा स्टेशन आहे. 1:45 वाजलेत. 1:45 रुवा स्टेशन. रोहा स्टेशन. सावर्डा गेला मित्रांनो. सावर्ड्याला गाडी पोहोचली. सावर्डा क्रॉस केली. 5 वाजले सावर्डा. गाडी भरपूर लेट झाली आहे. गाडी भरपूर लेट झाली. 5 वाजले 10 मिनिटं आणि आरोग्य स्टेशनला गाडी पाऊस मस्त पडतो.
5:30 वाजले मित्रांनो आणि संगमेश्वरला गाडी आली. गाडी लेट झाली ॲक्च्युली. पाऊस पडतोय, बघू शकता पाऊस पडतोय. 5:30 वाजले. संगमेश्वर मित्रांनो 6 वाजले झाले. तिपशी स्टेशनला पोचलो आहे. तिपशी स्टेशन. पाऊस पडतोय. गाडी भरपूर लेटच आहे.
बस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रत्नागिरीला पोचले मित्रांनो. 6:40 आली. गाडी भरपूर लेट झालेली आहे. रत्नागिरी स्टेशन. पाऊस पण आहेत बारीक हलका. चाय आडवली आली. आडवली स्टेशनला गाडी उभी आहे. स्टेशन केलं 7:15. स्टेशन क्रॉसिंग होत आहे. वेरवली नवीन स्टेशन आहे. पाऊस पडतोय जोरात मस्तपैकी. जोरात म्हणजे हलका हलका पाऊस पडतोय. वेरवली स्टेशन गेलं. आता विलवडे येणार. साडेसात वाजले विलवडे स्टेशन. पाऊस चालू आहे. विलवडे स्टेशन आहे.
राजापूर रोड गेले 7:45 झाले. राजापूर रोड बघा 7:45. किती गाडी लेट झाली बघू शकता मित्रांनो. मँगलोर एक्सप्रेस गाडी किती लेट आहे. पाऊस पण चालू आहे, हलका हलका बारीक बारीक पाऊस चालू आहे राजापूर रोड. चला आता आपला नेक्स्ट स्टॉप येणार आहे कणकवली. तर आता त्याला पॅकिंग करतो. वैभववाडी आला. तुम्ही हे करणार असेल ना वैभववाडी किंवा मला माहित होतं तुम्ही येणार आहे तर जरा लवकर यायला सांगितलं ना. खारीपटण आहे वैभववाडी. खारीपटण रोड आहे. गेल्यावर जाईल ना. चायवाला पण नाही. चायवाला आला वाटतं. नाही आवाज आला. नांदगावला पोहोचली आता गाडी. 8:30 झाली. नांदगाव स्टेशनला जरा सिग्नलला थांबली. नांदगाव बघा, नांदगाव आहे. नांदगाव रोडला गाडी. स्टेशन आहे. मित्रांनो आता आपण कणकवली स्टेशनला पोहोचणार आहोत. ॲक्च्युली गाडी भरपूर लेट झाली. 9:54 वाजता CST-वरून सुटली मँगलोर एक्सप्रेस. 9:54 वाजताची गाडी आहे. 11 वाजता सुटली. 11 वाजता सुटली ती ठाणा पनवेलपर्यंत बरोबर आली. पण पुढे ॲक्च्युली क्रॉसिंगसाठी भरपूर वेळ गेला आणि संगमेश्वरनंतर पुढे परत पाऊस चालू झाला. तो आतापर्यंत पाऊस इथे आहे. इथे पण पाऊसच चालू आहे. पण आता कणकवलीला पोचतो आहे. आता मी आता मला ट्रेनमध्ये आहे बघू शकता. आता तुम्हाला दाखवू शकतो. आता 8:30 पावणे 9 झाले तरी पण अजून इथेच आम्ही ॲक्च्युली इतक्यात आम्ही मालवण तारकर्लीला पाहिजे होतो पण आता इथेच आहोत. बघू शकता आता किती लेट. आता पुढे आता मला काय व्हेकल मिळत आहे. लक्झरी आता मिळणं मुश्किल आहे. आता बघूया. STचा एक आसरा आहे. STचा असतात पण त्या टायमावर असतात. ते आता टायमिंगचं बघू शकता. त्यामुळे पाणी दिसतंय.
स्टॉपवर पोचतो. कणकवली स्टेशन येते. थोड्याच वेळात आता आपण कणकवली स्टेशन पोचू. पाऊस पण चालू आहे. हे बघ, कणकवली स्टेशन आलं आहे. ये मम्मा आली काय? कणकवली स्टेशन. डायरेक्ट उतरलं तर काय होणार? पाऊस आहे. चल.